आणि आता सर्वात मोठी बातमी आहे बघा, आमदार जितेंद्र आव्हाडांवर आता रायगडमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे बघा। महाडमध्ये चौदार तळ्याच्या इथे मनुस्मृती दहन प्रकरणी आता आव्हाडांवर रायगडमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन केलं, त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला असा आरोप देखील अजित पवार गटाने केलेला आहे। आपण बघतोय, आपण एक्सक्लुझिव्ह आपण दृश्य बघतोय की आपण हा जो गुन्हा दाखल झाला रायगड जिल्ह्यामध्ये त्याची ही प्रत आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गटाने मुंबईत देखील निदर्शनं केली आहेत। आता ठिकठिकाणी त्यांच्याविषयी संताप व्यक्त होतोय। हा FIR रिपोर्ट आहे बघा, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात रायगडमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सचिन कदम आपल्यासोबत आहेत। सचिन, हा नेमका गुन्हा कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे? हा जो गुन्हा आहे हा महाड शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे, ज्या ठिकाणी आज सकाळी जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं होतं। या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र शासनाचा निषेध केला होता। महाराष्ट्र शासन मनुस्मृती या ग्रंथाच्या काही जे श्लोक आहेत ते अभ्यासक्रमात सहभागी करणार असा जो विषय सुरू आहे, त्या विषयाच्या अनुसरून जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन उभारलं होतं। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली ज्या ठिकाणी मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं आणि दलितांना मुक्त करण्याचं एक आंदोलन छेडलं, त्याच महाडच्या 14 क्रांतीस्तंभावरती हे आंदोलन केलं गेलं। आणि हे आंदोलन करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती लिहिलेलं, ज्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता, असे बॅनर फाडले आणि त्याच्यावरून हा पूर्ण वादंग निर्माण झालेला आहे आणि दलित समाजाच्या तरुणांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। डॉक्टर आंबेडकरांचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गटाने देखील मुंबईत निदर्शनं केली आणि त्यांच्या अटकेची मागणी केलेली आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले असतील, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर असतील, त्यांनी देखील आव्हाडांच्या कृतीचा निषेध केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आव्हाडांनी फाडला असा आरोप केलेला आहे अनेक जणांनी, मात्र त्यावर जितेंद्र आव्हाडांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि दिलगिरी व्यक्त केली आहे।